की म्हणता तुमचं पॅसेंजर आहे, घरी सगळी वाट लावून टाकलं जातं, काय बोला तुला म्हणता तुमचं पॅसेंजर, हरकत नाही, खरोखर ट्रेनने अजिबात जाऊ नको हा तुका आता याच्या पुढे डिस्काउंट ऑफर खरोखर, कारण अतिशय सुंदर गाडी, एकदा जोरदार टाळी येऊन येते. आपण ज्याचा चांगला त्याचा चांगलाच म्हणणार, वा चांगला ते का चांगलाच म्हणणार. अतिशय सुंदर प्रगती आहे तुझी आणि त्या स्वामींचरणी प्रार्थना करते की ह्याच्यापेक्षा पण तुझी प्रगती होऊन दे. कारण आज माझे मुंबईत जास्त नाही, 4 ते 5 बारी मुंबईत झाले, पण एक 25-30 बारी गावात झाले. कारण काय झाला, आम्ही पण समोरच्या बुवाक रिस्पेक्ट देऊनच बारी करतो आणि त्या काहीतरी खैतरी चुकता असं माका वाटतं. कारण काय शेलावलं पेटवलं ना काय बारीवर बारी येतात. आज बुवा खरोखर मी 30-35 बारी केलंय, म्हणजे सगळ्या बुवांबरोबर शक्यतो अभिषेक शिरसाट बुवा, जोईल बुवा सगळ्या नवड्या बारी झाली. काय होता, आपण मानदेव जातो आणि आपलंच पान घेऊन घरात येतो, अशी परिस्थिती आजकालची. कारण जर बोललाच नाही ना तर लोकांका नको असता. नामस्मरण भजन आजकाल कोणाक नको. ते काय म्हणते माहितीये, रामकृष्ण तुमच्या भजनापेक्षा आमची झोप बरी होय. म्हणून पहिल्यांदाच बोलले काय की गर्दी नको. खरोखर गर्दीची काय गरज नाही. गर्दी आज बसलास ना तुम्ही, माइंड डुलवतास ना, त्यात आमच्यासाठी जोरदार एकदा सगळ्यासाठी काय. कारण काय शेलाव पेटावळे माकाव येता म्हणजे मी व्हायता बोला शकते, पण काय आपण पण नामस्मरण करूया, हरिभजन. कारण रूप पाहत रमचनी सुख झाले हो साधनी. कारण पांडुरंग कशासाठी इलो, पांडुरंग कशासाठी इलो, तो वैकुंठ सोडून आज त्या पंढरपुरात काय इलो. लोक पंढरपुरात जातात दिंडी. आज खरोखर ती ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जर कोणी बघली नसत ना तर एकदा तरी बघून यावा. ज्ञानेश्वर महाराजांची जी पालखी जाते पंढरपूरच्या दिशेने ती एकदा तरी बघा, म्हणजे खरा काय आहे काळात आपल्या. 3 महिने काय 1-1.5 महिना तर लोक ती चालतात, पण किती आपली अंगणवाडीची जत्रा असते ना तेवढी जत्रावर भर लोक एका टायमात त्या पालखीत असतात. आणि तो पांडुरंग सगळ्यांका व्यवस्थित त्या पंढरपुरापर्यंत नेता. ही खरी ख्याती आहे पांडुरंगाची. आणि मेन म्हणजे तो पांडुरंग काय इलो ह्या जर आपल्या सगळ्यांका कळला असता ह्या कलियुगात तर आज हे अनाथ आश्रमने जे वृद्धाश्रम आहेत ना ते घडले नसते. कारण भक्त पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली आणि त्या आई वडिलांच्या सेवेखातर तो पांडुरंग त्या विटेवरती युगे 28 षडविकाराची वीट म्हणतात ना तिच्यावर उभा. कारण की ज्याने आई वडिलांची सेवा केली. म्हणून आमच्या भजनात ना काय नेऊ नका, पण आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांच्या जर पाया पडून बाहेर पडलास तर खायचंच काम कधी रवाचा नाही झाल्याशिवाय, बरोबर की नाही. आपण काय करतो, आई आणि वडील एखाद्या पावटी बघ आपल्या वडील काहीतरी समजावतात काहीतरी बोलतात तेव्हा आपल्याला राग येतात. लहानपणी तो राग यायचो, पण आज कळता की जर वडील बोलले नसते तर आपण आज घडलं नसतो. नाही तर आपण काहीतरी आता असतो बारबीर मध्ये बसलेले, बरोबर की नाही. म्हणून बघा ताबका काय लिहिले ना, सगळ्यांनी वाचा. दारू आणि सिगारेटचे व्यसन करण्यापेक्षा संगीत कलेचे व्यसन करा. खरोखर ह्या व्यसन जा ना, नामस्मरणाचं व्यसन जर तुमका लागला, या भजनाचं व्यसन लागला तर आयुष्यात ते वाटेकडे तुम्ही जाणार पण नाही एवढी गॅरंटी आपल्या. कारण आज संकेत मेस्त्रीचं नाव घेतलं, खरोखर भाऊ आम्ही त्यांच्याकडनं काहीतरी शिकतो. एकदा जोरदार काय संकेत मेस्त्री, कारण आमचा भजन एकच आहे, मंडळ आमचा एकच आहे गावचा. बबन मेस्त्री अतिशय सुंदर जिल्ह्यात आज दोघांचा नाव स्पर्धेविरुद्ध काही गेले तर नंबर कधी सोडणार नाही. पण आज त्यांच्याकडनं मी काहीतरी शिकतोय. नामस्मरण भजन त्यांच्या आधीपासून भजन करतोय, पण आम्ही जेव्हा भजन करायचो तेव्हा पद्धत वेगळी होती आणि आताची पद्धत वेगळी आहे. तू आज गातस ना, नवीन शिकलस, खोटं सांगत नाही बुवा.
मी काशीराम परबांकडनं, म्हणजे आज मी 18-19 वर्ष झाली या भजन करतोय, पण तेव्हाची पद्धत वेगळी, आमका थोडी वळण वेगळा लागलेला, बरोबर की ना. त्याच्यातून आम्ही आपण सावरत सावरत या नामस्मरण आता जपतो. काय नामस्मरण म्हणजे ह्या कलियुगात श्रेष्ठ काय, भक्ती श्रेष्ठ की पैसो श्रेष्ठ. या एकदा काय झाला, लक्ष्मी आणि नारायण, लक्ष्मीने नारायण बसलेला असताना लक्ष्मी नारायणांना विचारते की हा कलियुगात नामस्मरण श्रेष्ठ, भक्ती श्रेष्ठ की पैसा श्रेष्ठ. आता शेवटी काय आहे, भाऊ लगीन झाला नाही ना, झाला मग तुका अनुभव असतो. म्हणजे आता काय बोलणार, लक्ष्मी ना विष्णूला विचारते की हा कलियुगात मी श्रेष्ठ की तुम्ही श्रेष्ठ. असं झाला तर एक अर्थ की लक्ष्मी श्रेष्ठ की विष्णू श्रेष्ठ. विष्णू काय म्हणाले, बाय आता तुका मी काय सांगत नाही, कारण काय डायरेक्ट सांगलंय मी श्रेष्ठ तर जमणारा नाही, भांडण होताला, भांडण का नको. मनात काय केलं नाही, एक दिवस अशी परिस्थिती येईल की कोण श्रेष्ठ आहे तुला मी दाखवून द्या, असा विष्णूनी सांगल्याने दिवस मारून नेल्याने, दिवस मारून नेल्याने झाला. बाबा एक दिवस असो हिरो की विष्णू आणि लक्ष्मी बसलेला असताना विष्णू सांगतात लक्ष्मीला की आज बघूया कोण श्रेष्ठ. काय सांगल्याने की आज या कलियुगात कोण श्रेष्ठ आहे तुका सांगतोय मी. कारण काय बायकोच्या पुढे कोण जाऊ शकत नाही, किती तो कायदा करून दे, लाखो करोडो कमवून आणा, बायकोच्या पुढे जाऊ शकत नाही. तर तेव्हा लक्ष्मीला काय सांगतात विष्णू की आज बघूया. आणि एक खालना प्रेत यात्रा चाललेली, म्हणजे अंत्ययात्रा, एक माणूस मेलेलो आणि ती अंत्ययात्रा खालना चाललेली. तेव्हा लक्ष्मीने सांगितल्याने आज ह्यांची परीक्षा बघूया. तेव्हा लक्ष्मी काय केलंय, 1000 आणि 500च्या नोटांचा पाऊस पडलाय. आता म्हणजे 1000च्या नोटा बंद होत, तेव्हा चालू होते. तर लक्ष्मी 1000 आणि 500च्या नोटांचा पाऊस पडलाय. काय झाला, जे पाहुणे रावणे लांब लांबचे होते ते वाकले पैसे घेऊन. आता पुढे रावले 4 खांदेकारीन तो मडक्या धरून जी. आता हिंका कसा या करायचा, शेवटी पाहुण्यांना लाज ना. मग काय केलं माहितीये, सोन्याच्या मुद्रांचो वर्षाव केले, सोन्याच्या मुद्रांचो. आता ते पाहुणे काय म्हणाले, जाता भावाशी जेवण गेलो असत म्हणून त्या मैत ठेवल्याने खाली ठेवल्याने ते मुद्रा उचलूक गेले. मुद्रा उचलूक गेलं, आता काय झाला, रवलो शेवटी झील लाग नाही, पैसे सोना उचलणार कसो, बापूस आहे ना शेवटी, तो मडके हातातच धरून. आता काय केलं, शेवट तो रवलो. तेव्हा लक्ष्मी काय डोक्यात लावलाय की सोन्यातो हंडो, भरलेला हंडो डायरेक्ट त्याच्या पुढ्यातच ठेवलाय नेऊन, डायरेक्ट हंडो निर्माण झालो सोन्यातून. आता सोन्यातो हंडो निर्माण झाले, तिने काय केलंय, त्या मडके ठेवलाय बाजू. बापाशी आयुष्यभर काय दिले म्हणतात, पण आज जाता जाता ह्या भला मोठा काय देऊन जाता वाटत म्हटल्याने त्या मडके ठेवल्याने, त्या मडके हातात घेतले. आता काय झाला, मडक्या बाजू तो मेलेलो माणूस बाजू, बाकी सगळे गेले संपत्तीच्या पाठी. कारण आयुष्यभर आई वडिलांनी काय केल्याने, नामस्मरण काय शिकवल्याने, आपल्यासाठी काय पैसो खर्च केल्याने, ह्या कोण बघित नाही. आपल्या काय घावता, बरोबर. कारण काय, शेवटी म्हणजे पैसो अडको, बंगलो बांधा, करोडोची संपत्ती कमवा, शेवटीची आंघोळ खेळातच की सोन्याची गादी देऊचे नाही. आणि काय करत, येऊन जात नाही एवढं असं सोन्याचं लाना घालतात कोंडात. आणि नंतर जर चुकान जर काय घड्याळ बिड्या ब्रेसलेट घ्यावला सरणार ठेवताना दीड सांगतो, त्या ब्रेसलेट पहिला काढून ठेवा. म्हणजे ही परिस्थिती आहे बघा. आणि तो जो हंड ठेवला झाला सगळा. लक्ष्मी म्हणता बघा की ह्या आज कलियुगात तुमच्या सगळ्या वदांच्यात म्हणता मी श्रेष्ठ आहे, की मुलगो बापाचो नाही, पोरगी कोण कोणाचा आजकाल नाही, जमिनीसाठी भांडणा करतात, बापूस लोक चढवाचा झिलाचा भांडण चालू, बरोबर की नाही. अशी ही परिस्थिती आहे. बघा लक्ष्मी श्रेष्ठ सिद्ध झाला की नाही, लक्ष्मी श्रेष्ठ. तेव्हा नारायण काय म्हणतात बघा, ह्या खरा नारायण काय म्हणतात की बघ आज ह्या सगळा केल्यानंतर कोणी केले, जिवंत माणसाने केल्याने. जे पैसे तुझे उचलल्याने ते कोणी उचलले नाही, जिवंत माणसाने उचलले नाही. पण तो सरणार झोपलो तो का नाही उठलो, जो तिरडीर झोपलो तो का नाही उठलो. तेव्हा लक्ष्मी टेन्शन मध्ये आता ह्या काय लापडा. तेव्हा नारायण सांगतात की
ज्याच्या अंगात आत्माच नाही म्हणजे नारायणच नाही त्याला तुझ्या पैशाची काय गरज नाही. त्यामुळे जेव्हा आत्मा जो अंगात नारायण हा ना तोपर्यंतच पैसो अडको, नाही ते एकदा तो नारायण सोडून गेलो की पैसो नाही अडको नाही. लाख रुपये अकाउंट मध्ये असून दे मग अर्ज करतो लागतो बाबा मिळतो असं पेपरात देवचा लागतं 7 दिवस. मग खरी परिस्थिती आम्ही मेलोय कारण म्हणते त्याने रूम घेतलंय आता लोनचे पावते आणून गेले सांगतो मेलो ना पेपरात दी 7 दिवस कोण नाही चुका देतो म्हणजे पैसे माझे याचे पाहुणे म्हणणार. ही अशी परिस्थिती आहे बाबा. खरं तर म्हणजे ह्या नामस्मरण आणि भक्ती जेव्हा श्रेष्ठ असतात शुद्ध अंतःकरणात नामस्मरण करा. देवाच्या एकदाच पाया पडा, नाही पडलास तरी काय हरकत नाही, पण एखाद्याच्या बाबतीत वाईट चिंतू नका. कोणाच्या बाबतीत वाईट एखाद्या काय अशी परिस्थिती आहे म्हणजे एखाद्या बाबल्यान गाडी घेतल्या ना बुवा एखाद्या पोरग्यान जर गाडी घेतले आणि बाजूच्या काका पेढो देऊ गेलो तर बाजूचे काका काय म्हणणार म्हणजे पेढो दिले बाबा काकानं गाडी घेतली पेढो घ्यावा आणि बाबल्याची पाठ फिरली काय ती आजी विचारतात काय हो बाबल्याने गाडी घेतल्यान कशी काय म्हणतो घेतल्यानंतर काय झाला कर्ज काढून घेतले आता त्याचे हप्ते हो काकाच फेडणार बरोबर की नाही. पण काका असो विचार करत नाही बाबल्यान गाडी घेतल्यान आणि रात्री अपरात्रीचं मी शीक पडले तर बाबलो त्याच गाडीवर माका दवाखान्यात नेऊ शकता हो विचार कधीतरी केलास ना तर ह्या कलियुगात तरलास. बरोबर की नाही. वाईट विचार नाही करायचो बरोबर की नाही. नामस्मरण आणि खरोखर म्हणजे असोच गोवा या सिरियस सांगलं ठीक आपण असोच एक माझा मित्र ट्रेन मध्ये माझा मित्र असोच समोरच्या डाव्यात बसलेलो हो टेन्शन मध्ये माका म्हणता बुवा तुम्ही रोज हसत कसे हो हसत म्हणजे काय नाही म्हणता मी कंटाळले म्हणता काय माझ्या रोजच घरात भांडण तुम्ही कायम हसत म्हटलं काय टेन्शन घेऊ नको म्हटलं काय करायचा आजपासून एक उपाय कर म्हटला बायको जा काय बनत म्हणजे काय बनवून देत भाजी बनवून देत आमटी काय जा काय बनत काय गोड मानून खायचा काय बनवून जेव पडल्याने काय सांगत मस्त जेवण मस्त खाला जेवण मस्त अजिबात टेन्शन नाही झाला बाबा बिचाराने बरोबर उपाय केलाय हो संध्याकाळी घराकडे गेलो आणि जेवून बसलो बिचारो जेवून बसलो तर मी सांगलो त्याचे उपाय लक्षात जेवण काय वाचाले वा म्हणायचा मस्त आणि लक्ष्मीच्या ह्या वाढल्या काय वांग्याचा भरीत आणि भाकरी एक घास मारल्यान एक घास तोंडात टाकल्याने वा अरे वा म्हणता लक्ष्मी म्हणता आज जबरदस्त जेवण केलं काय केलं माहिती लक्ष्मी कंबार घातल्याने बाजूचं मुंगडं घेतलं म्हणता 10 वर्ष आयुष्य काढलंय संसार तुझं केलंय म्हणता कधी गोड मानून घेतलंच नाही आणि आज सिलेंडर संपलो वांगणकरांकडून भाजी आणलं की तुका गोड लागली मेलो करून काय करता असते का अशी परिस्थिती आहे बाबा. खरोखर म्हणजे असे हे चुटके सांगूच लागतात नाही तर काय म्हणजे नामस्मरण भक्ती रूप पाहत लोचनी सुख झाले ह्या ध्यानाचा अभंग रूपाचा अभंग आपण घेतो पण त्याच्यातले अर्थ एवढे आहेत ना जबरदस्त हे खायच्या बुवाकडे तसे माहिती नाही आणि माहिती आहेत त्यांना काय ते पाठी जो म्हणणार रे कांडाप टाकीन काढून टाकीन शेला ह्या तो करणार असताना तो आजकाल पुढे बरोबर की नाही असून एक बुवा माका काय बोललाच नाही तसं काय वाईट बोलायचं नाही खरोखर कारण काय माझाच मरणच काढलंच तसा ह्यात असं बाहेरसून त्याला का लागतं पण हरकत नाही काही असला आणि खैसून रस्तो असतो समोरचा जॉब तसा त्याला तशी आपली तयारी त्याला ती असतं कारण समोरचा आपल्याला काय बोललो नाही तर बाहेरसून पण मी मनोरंजन रातभर करू शकतो असं काय नाही कारण काय गैरसमज आता गैरसमज तू चुटको सांगते बारको कारण काय एखादं बाबलो असलो ना बाबलो आणि बिचाराचं लगीन जमत नसला काळो असता हो लगीन नाही जमत आणि अचानक वर्गाचा लगीन जमता लगीन होता लगीन झाला काय की बावड्यात काय म्हणतात माहिती 4 बायका जमतेली काय तू
भाबल्याकडे कसली फटाकडी गावली बघलंस, ही सत्य परिस्थिती. बाबल्यात कसली फटाकडी गावली बघलंस. ती एक बाई सांगितली, गो धावला तर काय झालं, लपडे वाराचा काय, मेलो बाबलो आयुष्यातून उठलो. ही खरी परिस्थिती आहे. ह्या कोणचा कधी कोणाक चांगला बघत नाही, अशी परिस्थिती आहे बुवा. आणि तू काय सांगतोय, पॅसेंजर आणि ह्या असले तरी टेन्शन घेऊ नको, तू बिंदास बोलाक लाग, काय टेन्शन नाही. आणि ह्या गाड्यांचे बुवा आमचे कधी कधी किस्से असतात बुवा. काय झाला असो, मे महिन्याचा दिवस होतो बुवा, मे महिन्याचा दिवस. आणि मी माझी लक्झरी आहे बुवानी सांगल्याने खरोखर माझी गाडी असत, इथना डोंबिवली ते मालवण गाडी चालतात, देवगड गाडी चालतात. आणि लक्झरी नाही लक्झरी, काय सांगता बघ. तर गाडी चालतात. एकदा असं एका काय किस्सो केला माहितीये, रात्री 1 वाजता आम्ही कशेडी घाट चढवतो बुवा, कशेडी घाट चढवतो आणि फोन केले, हो गाडी खाय पोचली. म्हटलं काय तुझं काम काय आहे, ते माकावरला पॅसेंजर राहलो की काय चुकान पाठी हॉटेलला भेटला. म्हटलं बाबा तुझं काम काय आहे, नाही म्हणता माझी आंब्याची पेटी आहे. अरे म्हटलं आंब्याची पेटी ती सकाळी गावतली, तू रात्री 1 वाजता फोन काय करतोस, आमका पप्पाक नको. नाही म्हणता मी नाईटला येणार, तू नाईटला आमचा का. काका काय सुरी घेऊनच बसलास. मग आमचे ड्रायव्हर काय म्हणतात म्हणजे, काका काय सुरी घेऊनच बसलास की काय आंबो बाबू. ही अशी परिस्थिती आहे, चुटके असे निघतात बुवा, बरोबर की नाही. हे काय कमी नाही, हे कमी नाही. आणि काय केलं तुला माहिती आहे, एकदा स्टॉपवर बसलेले गावच्या स्टॉपवर बसले आणि आमच्याच वाडीतला पोरग्या, मोठा पोरग्या, हिला काय सांगता माहितीये, मेल्यान होय बसलं आमचं गणपती भाऊ तरी येवा. खय गेलो तो, कुठलो खय गेलो तो, काय विचारता माहिती, काय भाऊ गणपती बरं नाही काय. अरे काय सांगितलं मला तसंच त्याला एकदा एक असोच आम्ही बस स्टॉपवर बसलो आणि एक आमचं म्हातारो काका येलो. तो काका म्हणतात ना आजोबा, आजो वर्षून येलो. काय रे मेला माझं कालपासून कुत्रो लांगाडत. हे काय सांगतात ते का माहिती आहे, हे काका जगाला लागली असत ते काका जगाल म्हणजे काय ते काका बरोबर सत्य परिस्थिती जाग नाही. जगाला कोणाला लागता पाहिला कुत्रा तो काय संबंध, हे पोर अशी तुमका माहिती नाही. असं मी मनोरंजन करणार, तू सुंदर गायन करायचं आहे. गाणी बिनी बिंदास काय ती उडव, काय कोण घरात जाऊचे ना, मी बसवून ठेवतलंय त्यांना, टेन्शन नाही घ्यायचं. स्पर्श होता तुझा, स्पर्श होता तुझा, विसरलो भान मी. स्पर्श होता तुझा, विसरलो भान मी. हरिवारा विठ्ठल